मुंबई आणि महानगर परिसरात पुढच्या 3 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा मुंबई आणि आसपासच्या महानगर परिसराला देण्यात आलेला आहे। काल रात्रीपासून मुंबईमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। पूर्व उपनगरांना, पश्चिम उपनगरांना पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय आणि आता पुढचे 3 तास मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण मुसळधार पावसाचा इशारा मुंबई आणि महानगरांना देण्यात आलेला आहे। वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सचिन, काल रात्रभर आधीच मुंबईमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे, त्यामुळे रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक विस्कळीत झाल्याचं चित्र आहे। आता पुढच्या 3 तासांसाठी नेमका काय इशारा देण्यात आलाय? नक्कीच आपण बघतोय प्रज्ञा की मुंबईमध्ये सतत पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे आता पालिकेकडून देखील इशारा देण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह ढगांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो। यावेळेला 40 ते 60 किलोमीटर प्रति तास एवढे वारे देखील वाहू शकतात। त्यामुळे 3 तास सतर्क राहण्याचं आवाहन हे स्वतः मुंबई महापालिकेने केलेलं आहे। आपण बघतोय की काल रात्रीपासूनच मुंबईमध्ये पावसाने जोर धरलेला आहे। पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर तसेच मध्य मुंबईमध्ये जोरदार पाऊस बरसतो, त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। त्यासोबतच अनेक ठिकाणी झाडं पडल्याची देखील माहिती आहे। जो सखल भाग आहे, मग सायनचा भाग असेल, नेहरू नगरचा परिसर असेल, दादरचा काही भाग असेल, या ठिकाणी देखील आपण बघतोय की पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। त्यासोबतच अंधेरी सभेमध्ये देखील पाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे। कालपासून सतत मुंबईमध्ये पाऊस पडतोय, रात्रभर पाऊस पडलेला आहे आणि अजूनही पावसाची संततधार सुरू आहे। पालिकेकडून इशारा देण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच आपण बघतोय की आता रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवर देखील या पावसाचा परिणाम हा होण्यास सुरुवात झालेली आहे। सचिन, विनंती आहे सोबत रहा, आणखी काही अपडेट जाणून घ्यायचे आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।